नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा TET 2026 याची जी नियोजित परीक्षा होणार आहे, त्या परीक्षेच्या संदर्भात आपण मागील 2 व्हिडिओमध्ये मानसिकता आणि परीक्षेचं महिन्याभराचं अंदाजित नियोजन कसं करावं यावर आपण बोललो होतो. आपण या मालिकेमध्ये आजच्या दिवशी आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राची स्मार्ट तयारी कशी करावी याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर आज आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर महत्त्वपूर्ण शास्त्र व अध्यापनशास्त्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि गुण वाढवणारा असा विषय आहे. या विषयामध्ये आपण जर बघितलं तर सिद्धांत म्हणून याकडे महत्त्वपूर्ण लक्षात ठेवण्यासारखे काही सिद्धांत आहेत, ते समजून घेतले तर आपण निश्चितच याच्यात चांगले यश मिळवू शकतो. बालमानसशास्त्र समजले तरच शिक्षकाची भूमिका समजते आणि TETमधील हे सोपे प्रश्न आपल्याला सहज सोडवता येतात. तर बालमानसशास्त्र म्हणजे काय, तर मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक विकासाचा अभ्यास. यामध्ये आपल्याला बालमानसशास्त्र अभ्यास करावा लागतो. खास करून TETमध्ये याच्याबाबत मुलांचा विकास कसा होतो, मुले कशी शिकतात, शिक्षकाची भूमिका काय असावी आणि वर्गातील विविधता कशी हाताळावी या घटकांवर महत्त्वपूर्ण प्रश्न असतात. आणि या प्रश्नांचे जी पर्याय असतात ते सुद्धा सोपे असतात, परंतु त्याच्यातून योग्य पर्याय निवडण्यासाठी आपल्याला थोडंसं बेसिक तयारी करणं गरजेचं आहे. विकासाचे प्रमुख पैलू जे आहेत ते पण आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. जसं शारीरिक विकास असेल, यामध्ये उंची, वजन, हालचाली, स्नायूचा विकास यांचा समावेश होतो. बौद्धिक विकासामध्ये विचार करण्याची क्षमता, समस्या सोडवणे आणि तर्कशक्ती या घटकांचा महत्त्वपूर्ण समावेश होतो. सामाजिक विकासामध्ये सहकार्य, संवाद आणि संवाद वावरणे या महत्त्वपूर्ण कृतींचा सहभाग होतो. नंतर भावनिक विकासामध्ये भावना ओळखणे, नियंत्रण करणे, आत्मविश्वास या महत्त्वपूर्ण घटकांचा विकास होतो. तर आपण विद्यार्थ्यांच्या या विकासाबद्दल थोडंसं जर जाणून घेतलं तर निश्चितच याच्यावरचे प्रश्न आपल्याला सोडवता येतात. अजून महत्त्वाचं म्हणजे मानसशास्त्रज्ञ आणि सिद्धांत याच्यावर काही प्रश्न आलेले असतात, ज्याच्याकडून महत्त्वाचे म्हणजे पियाजेचा संज्ञानात्मक विकास सिद्धांत. या संदर्भात आपल्याला टप्प्याटप्प्याने मुलांचा विचार करण्याचा विकास कसा होतो हे समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे टप्पे आहेत: संवेदन, हालचाल अवस्था, पूर्वक्रियात्मक अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था आणि औपचारात्मक क्रियात्मक अवस्था. तर या अवस्थांच्यानुसार जर आपण थोडासा अभ्यास केला तर पियाजेचा संज्ञानात्मक विकास सिद्धांत समजून घेऊ शकतो. लहान मुलांना शिकवताना कृती, अनुभव आणि उदाहरणांचा वापर अधिक प्रभावी ठरतो. हा महत्त्वपूर्ण संदेश याच्या माध्यमातून आपल्याला देता येईल. वाईटगॉस्कीचा सामाजिक सिद्धांत जो आहे त्याच्यामध्ये झोन ऑफ प्रॉक्सिमेंटल डेव्हलपमेंट म्हणजे ZPD या महत्त्वपूर्ण सिद्धांताबद्दल जाणून घ्यावं लागेल. मुलाला जे स्वतः करता येत नाही पण शिक्षकाच्या मदतीने करता येतं. शिक्षक हा मार्गदर्शक आणि सहाय्यक असतो. त्या दृष्टीने हा सिद्धांत महत्त्वाचा आहे, म्हणून या सिद्धांताचा मुख्य भाग आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कोहलबर्गचा नैतिक विकास सिद्धांत. मुलांच्या नैतिक विचारांचा जो विकासाचा सिद्धांत आहे तर तो कोहलबर्गचा नैतिक विकासाचा सिद्धांत आहे. मुलांच्या नैतिक विचारांचा विकास हा याच्यातूनच होत असतो. महत्त्वपूर्ण म्हणजे अध्ययन सिद्धांत. लर्निंग थेअरीज जे आहे त्याच्यामध्ये थॉर्नडाईक आहे. प्रयत्न आणि चुका सिद्धांत. याच्यामध्ये मुख्य नियम आहेत: परिणामाचा नियम, सरावाचा नियम. तर हे जर आपण समजून घेतलं तर निश्चितच थॉर्नडाईकच्या या प्रयत्न आणि चुका सिद्धांतानुसार आपल्याला प्रश्नांची उत्तरं सोडवता येतील. पावलाचा जो सिद्धांत आहे तो अभिजात अनुसंधान सिद्धांत आहे. अभिजात अनुबंधन सिद्धांत जर म्हटला तर घंटीचा आवाज आणि प्रतिसाद या दृष्टीने आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी याबद्दल सविस्तर सांगितलं आहे, तेही व्हिडिओ आपण पाहू शकतात. स्किनरचा जो सिद्धांत आहे तो क्रियाप्रसूत अनुबंधन सिद्धांत आहे. याच्यामध्ये पुनर्बलन ही संकल्पना महत्त्वाची आहे. चांगल्या वर्तनाला प्रोत्साहन दिल्यास ते वाढतं आणि त्या दृष्टीने स्किनरचा सिद्धांत म्हणतो की आपण पुनर्बलन केलं पाहिजे. बांदुराचा सिद्धांत हा निरीक्षणातून शिकण्याचा सिद्धांत आहे. मुले हे इतरांचे अनुकरण करून शिकत असतात, त्यामुळे बांदुराच्या सिद्धांताचा सुद्धा उपयोग आपल्याला परीक्षेसाठी होऊ शकतो. TET परीक्षेसाठी अभ्यासाची जर योग्य पद्धत आपल्याला करायची असेल तर बालमानसशास्त्राचा अभ्यास करताना फक्त व्याख्या पाठ करू नका. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्येही सुद्धा बघितले बालमानसशास्त्राचे जवळपास 7-8 व्हिडिओ यापूर्वीच माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की व्याख्या पाठ न करता सिद्धांत समजून घ्या, वर्गातील उदाहरणे जोडा आणि मागील प्रश्न कसे आलेले आहेत ते प्रश्न सोडवा. असं जर आपण
ट्रायंग्युलेशन स्टडी जर केला तर निश्चित आपल्याला याच्यातले 100% प्रश्न अचूक सोडवता येतात. कारण सिद्धांत समजला तरच आपण वर्गातील उदाहरणे त्याच्याशी जोडू शकतो. वर्गातील उदाहरणे जोडूनच मागच्या प्रश्नांची प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवता येऊ शकते. TETमध्ये बहुतेक वेळा जे प्रश्न येतात ते शिक्षकाने काय करावे, विद्यार्थी असे का वागतो, या स्वरूपात ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न येत असतात. त्याचंसुद्धा उत्तर आपल्याला योग्य पद्धतीने काढता येणं गरजेचं आहे. म्हणून आपण या दृष्टीने थोडीशी तयारी करा. मित्रांनो, एक चांगला शिक्षक तो नसतो जो फक्त विषय शिकवतो, तर तो जो असतो तो मुलांना समजून घेतो. म्हणून मानसशास्त्र खूप महत्त्वाचं आहे, अध्यापनशास्त्र तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून बालमानसशास्त्राचा अभ्यास म्हणजे फक्त TETसाठी नव्हे तर भविष्यातील शिक्षक म्हणून आपल्याला स्वतः तयार करण्यासाठी आहे. म्हणून सर्वांनी आपण लक्षपूर्वक समजून घेतलं पाहिजे की मुलांना समजून घेणारा शिक्षकच प्रभावी अध्यापन करू शकतो. म्हणून बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या दोन्ही गोष्टीचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. आज आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राची जी सुरुवात केली त्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण बाबी समजून घेतल्या. पुढील व्हिडिओमध्ये आपण पियाजे, वायगॉट्स्की आणि कोलबर्गच्या सिद्धांतामध्ये प्रश्न कसे सोडवायचे याच्यावर चर्चा करणार आहोत. अशाच प्रकारे आपण अभ्यास करत राहा, सातत्य ठेवा, यश निश्चित मिळेल. सर्वांना मनापासून धन्यवाद.